नमस्कार मित्रांनो, नाव सविता अवतडे, माझ्यासमोर आकाश सर आहेत. आणि आकाश सर आपल्या ज्या बिझनेसमध्ये सनीजमध्ये गेल्या 1 वर्षापासून काम करतात. सगळ्यात प्राऊड वाटते की सर बँकेमध्ये जॉब करायची. कधी विचार नव्हता केला की बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करता करता लाईफस्टाईल जगल, फायनान्शियल फ्रीडम, टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम, हे फ्रीडम जगेल. पण सनीच्या माध्यमातून ESI सिस्टमच्या माध्यमातून आज सरांनी पहिलं टार्गेट दुबई अचीव केलं होतं. दुसरं आता सर फुकेट थायलंडला चालले. आणि मित्रांनो, तिसरं टार्गेट म्हणजे सिंगापूर. किती लोकांना वाटते फक्त आकाश सरांच्या टूर बघत बसायच्या नाही आहेत. सर दुबईला पण जाऊन आले, फुकेटला पण चालले. आता सिंगापूरला सरांसोबत यायचं असेल तर आकाश सरांच्या सगळ्या मित्रांना मेसेज असेल, सनीज काय आहे, ESI सिस्टम काय आहे, हा बिझनेस किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी आकाश सरांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्या बिझनेसमध्ये एंट्री करा. बेस्ट ऑफ लक. हाय फ्रेंड, तुम्ही बघू शकता थायलंडचं तिकीट हातामध्ये आहे. हा चान्स भेटला आहे ग्रुपच्या माध्यमातून, एक सनेजच्या माध्यमातून. आणि लाईफमधले दुसरा टाईम आहे ज्यावेळेस मी एरोप्लेनने कुठं जातो आहे तर थायलंड. यस. आणि हा चान्स भेटला होता. बघा वरून कसा की फर्स्ट टाईम ज्यावेळेस बघितलं होतं वगैरे, विमानातून खाली कसं बघितल्यानंतर वगैरे, आणि फक्त पिक्चर बघितलं होतं. त्याच्यानंतर थायलंडला गेल्यानंतर पहिल्या दिवसाचा जो ब्रेकफास्ट आहे हॉटेलमध्ये, आणि जे हॉटेल होतं 5 स्टार 7 स्टार हॉटेल तुम्ही बघू शकताय. म्हणजे आज सनेज कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही की फूडमध्ये असन, हॉटेलमध्ये असन. खूप भारी स्विमिंग पूल, सकाळी उठून तिथं आंघोळ करण्याचं तिथून हे केलं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं नॅचरली, आणि वातावरण एकदम शांत होतं. आणि त्याच्यानंतर वगैरे आम्ही की तिथून बाहेर वगैरे आलो आणि पूर्ण 250 ते 300 लोकांचा ग्रुप होता. तिथं काही फोटो काढले. आज डॉक्टर अशोक तोडमल सर, आज हे पूर्ण माय टीम तुम्ही बघू शकताय. नंतर फोटो, नंतर तिथंच फिरण्याचा एक चान्स पण आला. डायमंड म्हणून एक सगळ्यात मोठी शॉप. त्याच्यानंतर बघा ह्या लुकमध्ये इथं राहण्याचा चान्स होता, हॉटेल वगैरे. त्याच्यानंतर बोटिंगमध्ये 50 किलोमीटरमध्ये समुद्राच्या मध्ये, आणि अशा बघितलं तर 2 बोट वगैरे सनेजच्या होत्या. आणि तुम्ही इथं बघितलं असेल मी शेवटला, इथून खूप मजा येत होती. यास तुम्ही बघू शकता. हे तुम्ही बघू शकताय हा सर पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. स्विमिंग करते 60 वर्षाचे व्यक्ती रिटायर झाल्यानंतर सरकारी जॉब होता आणि आता स्विमिंग कुठे करतात म्हणजे फुकेट मध्ये, एवढा खतरनाक बीचवर. सर सर मजा येते का? सगळ्यांनी सनेज केलं पाहिजे का? अजिबात पर्याय नोकरीमध्ये काय फायदा नाही. मजा येते का? मजा येते, मजा येते ना. आता वा 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 वा. आणि सरांचा आनंद पाहिल्यानंतर मी विचार केला की नाही, आता मी पण तिथं पाहुण्याचा आनंद घेणार वगैरे. आणि आज बघितलं तर निळं निळं आकाश, निळं पाणी, आणि तो आनंद. 7 समुद्र पार जाण्याची संधी भेटली. ती संधी फक्त आणि फक्त कोणाच्या माध्यमातून, सनेजच्या माध्यमातून फुकेटमध्ये जाण्याचा चान्स. तुम्ही हा व्हिडिओ फक्त बघताय, एक चान्स हे करा. आणि स्वतःच्या लाईफमध्ये जो टर्निंग पॉईंट असतोय तर खरंच मित्रांनो, जॉब तर करा, पण जॉब करताना एक स्टेपनी म्हणून तुम्ही सनेजला सुरुवात करू शकतात. आणि तो कसं करायचं आहे, काय बिझनेस तर करायचा, पण कन्फ्यूज असाल तर तो कन्फ्यूज नका राहू, आणि तुमचा योग्य मार्ग तुम्ही निवडा. आणि तुम्ही सनेजला फक्त एकदा समजून घ्या. थोड्या दिवसामध्ये, काही दिवसानंतर तुम्ही सनेजच्या माध्यमातून असं जे आज मी फिरतोय, आज जे माझ्यासोबत टीम आहे, आज मला एकच वाटतं तुम्ही पण फिरू शकतात. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा.